नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण वांगे बटाट्याची रस्सा भाजी करणार आहोत। त्यासाठी 3 काटेरी वांगी घेतली आहेत। वांग्याचे देठाकडचे काटे काढून घेतलेत, थोडंसं देठ काढून घेतले आणि वांग्याचे असे तुकडे करून घेतले। वांगी काळी पडू नयेत म्हणून मिठाच्या पाण्यात घालून ठेवली आहेत। 2 मध्यम आकाराचे बटाटे साल काढून उभे कापून घेतलेत। बटाटे काळे पडू नयेत म्हणून पाण्यात घालून ठेवलेत। वांग्याच्या भाजीसाठी आपण एक वाटण करून घेणार आहोत। त्यासाठी 2 चमचे सुकं खोबरं भाजून घेतले, 2 चमचे पांढरे तीळ भाजून घेतलेत, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर कूट करून घेतला आहे। 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतले। हे सर्व साहित्य पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे। पाणी न टाकता मिक्सरमध्ये वाटून घेतले। वांगे बटाट्याची रस्सा भाजी करायला घेऊया। गॅसवर कढई तापत ठेवली आहे। कढईमध्ये 3 चमचे तेल टाकते। तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या। तेल गरम झाले, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतला आहे तो टाकूया। कांदा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया। 2 मिनिटं कांदा छान परतून घेतला आहे। कांदा लालसर होत आला आहे। एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला आहे तो टाकूया। टोमॅटो नरम होईपर्यंत परतून घेऊया। टोमॅटो छान शिजला आहे, नरम झाला आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आहेत ती टाकूया। छोटा पाव चमचा हिंग, छोटा अर्धा चमचा हळद परतून घेऊया। छोटा 1 चमचा लाल मिरची पावडर, छोटा 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, छोटा अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा धना पावडर, सर्व मसाले परतून घेऊया। वाटून घेतलेलं वाटण टाकूया। सर्व परतून घेऊया। 1 मिनिटभर सर्व छान परतून घेतले। मिक्सरचं भांडं धुवून घेतलं, याच्यामध्ये पाणी टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। 1 मिनिटभर सर्व मसाले छान परतून घेतले। याच्यामध्ये बटाटे टाकूया। बटाटे काळे पडू नये म्हणून पाण्यात घालून ठेवले होते। सर्व मसाल्यामध्ये बटाटे छान परतून घेऊया। सर्व मसाला बटाट्याच्या फोडीला व्यवस्थित लागला पाहिजे। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 3 ते 4 मिनिटं शिजवून घेऊया। 3 ते 4 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। बटाट्यांना छान वाफ आली आहे। याच्यामध्ये वांगी टाकूया। वांगी काळी पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात घालून ठेवली होती। वांगी स्वच्छ धुवून घेतली आहे, परतून घेऊया। वांग्यांच्या फोडीला सर्व मसाला व्यवस्थित लागला पाहिजे। 2 मिनिट वांगी छान परतून घेतली। भाजी शिजण्यासाठी कोमट पाणी टाकूया। कोमट पाणी टाकलं तर भाजी पटकन शिजते आणि चवही छान लागते। याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते। बटाटे शिजताना आपण थोडं मीठ टाकलं होतं, त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 4 ते 5 मिनिटं भाजी शिजवून घेऊया। 4 ते 5 मिनिटांनंतर आपण बघू। 4 ते 5 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। भाजीचा छान सुगंध सुटला आहे। भाजीला छान रंग आलाय। बटाटे शिजले का बघूया। छान शिजलेत बटाटे। वांगे पण छान शिजलेत। याच्यामध्ये थोडंसं गूळ टाकते। गूळ टाकल्यामुळे वांग्याचा जो कडसरपणा आहे तो कमी होतो। मिक्स करून घेऊया। तुम्हाला आवडत असेल तर गूळ टाका। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर। आपली वांगे बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। भाजी सर्व करूया। थोडीशी कोथिंबीर टाकूया। आपली वांगे बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। आपली वांगी बटाट्याची रस्सा भाजी तयार झाली आहे। प्लेटमध्ये सर्व केली आहे। छान झाली आहे भाजी। ही भाजी चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर खाऊ शकतो। खूप छान लागते। लग्नाच्या पंक्तीमध्ये अशा प्रकारची वांगे बटाट्याची भाजी बनवली जाते। करायला सोपी आहे, झटपट होणारी आहे, चवीला छान लागते। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।